आपला पहिला पदार्थ आहे चिकन क्रिस्पी आणि हा बनवणार आहेत अर्थात नेहाजी. वा नेहाजी, साहित्य तरी सांगा आधी पूर्ण. चिकन आहे, हे मैदा आहे, हे कांद्याचं पाला आहे. पाला नाही, पात. ओके, पात, कांद्याचे पात आहे. हे कॉर्नफ्लेवर आहे. बरं राहू ओके. मी नाही सांगू दे सांगू दे. हां, ते कॉर्नफ्लॉवर आहे ना, बरोबर आहे ना? पण बरोबर आहे. आणि हे कुठली तरी चटणी आहे. सांगा मधुराजी काय ते? विनेगर ना विनेगर नाही, डार्क नाही होत आहे. सॉस आहे कोई तो शेजवान सॉस सॉस आहे. ना? हा, शेजवान सॉस आहे. हे तीळ आहे. हे अजून शेजवान चटणी आहे. हे काळी मिर्च आहे. हे नमक मीठ आहे. आणि हे चिली सॉस आहे. आणि ही लसूण आणि अद्रकचा पेस्ट आहे. लसूण आणि अद्रकची पेस्ट, किती छान. फक्त त्यातल्या 2-3 गोष्टी ज्या, ते काळं सॉस जे म्हणाला तो सोया सॉस आहे. ओके. पलीकडे जी लाल आहे ती शेजवान चटणी आहे. हा, तेच म्हणाले मी. हो का? आणि जे खाली काळी मिरची म्हणाला ती काळी मिरी आहे, मिरची नाहीये, त्याच्यात ची नाहीये. वा, साहित्य तर आपण सक्सेसफुली पाहिले. मधुराजी, आता काय कृती ना? कृती. चिकन क्रिस्पी करताना घ्यायची काळजी काय, आम्हाला एक पहिलं जरा. सगळ्यात आधी तर चिकन आहे ना, ते छान असं व्यवस्थित स्वच्छ धुतल्यावर कट करून घ्यायचं आणि ते मॅरिनेट करून घ्यायचं. बरं. मॅरिनेट केल्यामुळे त्याचा जो स्वाद आहे सॉसेसचा, तो त्या चिकनमध्ये आतपर्यंत राहतो. तर ही काळजी घ्यायची हा पदार्थ करताना. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा मॅरिनेशन करायचं. घ्या करायला. ओके, ठीक आहे. काय करायचं पहिल्यांदा? सगळ्यात आधी चिकन घ्यायचं. अरे हे तर नवीनच सांगितलं. किती नवी कृती, फार जगावेगळी माहिती मिळाली आज. ओके, मला वाटलं तुम्ही हेल्प करणार आहात माझं. मीठ टाकायचं. मीठ टाकलंय. ओके. देन अच्छा, ते ठेवलंय म्हणून सगळंच वापरलं पाहिजे असं काही नाही. हा, मी तिला वाटतं की घेणार आणि टाकणार वेगळं त्यात. मी मीठ कुठे पूर्ण टाकलं? मी मीठ अर्धच टाकलं ना. नो प्रॉब्लेम. ओके. मी तुझ्या बाजूने नेहा. हा. आता काय? आता काळी मिरी. नहीं, ये क्या बताया था? ओके. चिली सॉस येतो बरोबर, तो घालायचा आहे ना? हो. हां, ठीक. घे ना, घाल ना मग. मैं इतने में मॅरिनेट करूंगी. आता काय घालायचं पण मॅरिनेशनसाठी? आता चिली सॉस, सोया सॉस आणि शेजवान. हो, मी ते घालणारच होते याच्यानंतर. ओके, ठीक आहे. येस. तोपर्यंत सागर दादा तुझ्याशी जरा गप्पा मारतो. आपण त्याविषयी गप्पा मारू. हो, फुबाईफूचे अनेक पर्व तू केलेस. नंतर हवाई उद्या सुरू झाला आणि ते तर काय म्हणजे हवा त्याची आहेच अजूनही. पण फुबाईफू ह्या नावाचं जे सुरुवातीपासून लोकांच्या मनावरती एक गारूड झालं, तेव्हापासून तू त्याचा भाग आहेस. आणि आता परत एकदा आलंय. कसा आहे अनुभव? अनुभव म्हणजे ग्रेट. म्हणजे फुबाईफू सारखा मंच मिळणं एक फार कठीण गोष्ट होती त्यावेळी. आणि मी खूप मनापासून जेव्हा सुरू झालं होतं ना, तेव्हा काही एपिसोड झाले होते त्याचे, आणि खूप मनापासून वाटायचं की मला करायचं आहे या ठिकाणी काम, मला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि अचानक मग एक फोन येतो आणि फुबाईफू करणार का असं विचारणं येतं ना, तर तेव्हा मी बायकोला सांगितलं. तेव्हा जस्ट लग्न झालं होतं माझं, आणि ना पहिल्यांदा मी रडलो. अरे, लग्न आता झालं? नाही हो, काय जुनी गोष्ट. 6-7 साल होते. तर मला भयंकर ते म्हणजे एवढी आवड होती, आणि त्या फुबाईफूचं अट्रॅक्शन एवढं होतं ना की यार ही म्हणजे तो मंच तिथे आपण पाहिजे यार, तिथे काम करता आलं पाहिजे. आणि तो दिवस आला आणि भयंकर. आणि झी मराठीने असा मंच, किती जण गेलेत त्यातून, बघितलंस तू पण सगळे पर्व बघितले असतील. आणि किती जण स्टार झाले त्याच्यामुळे, किती जणांना नावं मिळाली आहेत, आर्थिक परिस्थिती पण सुधारली, माझी पण सुधारली अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं तर. आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक फार मोठा प्लॅटफॉर्म मिळवून देणं एखाद्या कलाकाराला, आणि तो आजतागायत सुरूच आहे तो प्रवास झी मराठीचा. आणि आता खूप दिवसानंतर परत पुन्हा आलाय ना ते, तर आपण म्हणतो ना की जत्रेत हरवलेला एक बाप आपल्याला परत मिळतो ना, तर तसं एखादं एक फिलिंग आहे माझं. मी गप्पा मारत होतो त्याच्यात रमलो. ते करत असताना तुम्ही शेजवान चटणी, चिली सॉस, सोया सॉस, आलं लसूण पेस्ट आणि मीठ हे सगळं घातलं. आणि मीठ घालतच होते अजून. हो, थोडंसं. आता काय राहिलंय घालायचं? पण हे सॉसेस आहेत ना, यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं. त्यामुळे चिकन क्रिस्पी बनवताना किंवा ज्यामध्ये सॉसेस आहेत त्यामध्ये मिठाचा वापर थोडा कमी करायचा. मॅडम खूपच टाकलं ना. नाही, खूप नाही. मग आता पुढे काही मिक्स करायचंय? आता मैदा टाकायचा आणि कॉर्नफ्लॉवर टाकायचं. ओके. वेगळ्या प्लेटमध्ये का? नाही, त्याच्यामध्येच. ओके.
आणि या दोन्हीचं कोटिंग द्यायचं. ओके. तशी रेसिपी फार अवघड नाहीये ना? नाही. मैदा आणि कॉर्नफ्लॉवर प्रमाण कशाचं जास्त पाहिजे, मैद्याचं का कॉर्नफ्लॉवर? कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण जास्त हवं कुरकुरीतपणा येण्यासाठी. कुरकुरीतपणासाठी. ओके. चला व्यवस्थित त्याचं कोटिंग करून घेऊया आणि मग वळूया तळायच्या कृतीकडे. चला चिकन क्रिस्पी आता अंतिम टप्प्यात आहे. नेहा खान आता मॅरिनेट केलेलं चिकन तेलात सोडणार आहे. ओके. हा खूप छान, थोडं खूपच छान. बरं ते तीळ आणि जी कांद्याची पात आपण ठेवली आहे त्याचा काय वापर? ते गार्निशसाठी. आता हे झालं, चला तळून झालं की झालं, आपण गार्निश करणार. अच्छा, वरून छान तीळ घातली की जरा कुरकुरीत. बरं एक गोष्ट बरं का मला तुला विचारायचं, म्हणजे तुला हा प्रश्न किंवा ह्या फरमाईशी तुला जगभरात सगळीकडे येतात. कुठेही प्रयोग केलास, कुठेही काम केलंस तरी सुद्धा, कारण ती तुझी हातोटी आहे. ह्या पदार्थाकडे बघून कुठला कलाकार काय रिॲक्ट होईल असं जर मी तुला विचारलं तर तू काय सांगशील? कारण प्रत्येक कलाकार, मला माहिती आहे हे करून करून कधी कधी एखाद्या कलाकाराला अरे मला वेगळं येतं मला माहिती, पण हे जे तू आवाजांमध्ये आणतोस ना. नाही, मला अगदीच लहानपणापासून मी हिरोंच्या प्रेमात नाही, मी आवाजाच्या प्रेमात आहे. आणि वडिलांनी लहानपणापासून भयंकर पिक्चर दाखवलेत मला, जुने भयंकर पिक्चर दाखवले. त्यामुळे मला जे आवडायचं ते त्यांची मी शाळेत नक्कल करून दाखवायचो, तर ती मजा यायची करायला. वा. आता हा पदार्थ बघून स्पेशली हिने केलेला कुठल्या कलाकाराच्या आवाजात तुला काय रिॲक्शन द्यावी? आपले निळूभाऊ असते तर बोलले की वा नेहाबाई चांगलं चिकन बनवलंय तुम्ही आणि ते तळतंय. आता मी हे खाऊन बघणार आहे, कळलं का तुम्हाला? आणि जर चांगलं झालं तर एक रिक्वेस्ट आहे, वाड्यावर चला. वा. चला मंडळी, मग आम्ही हे छान तळून घेतो, त्याला तिळाने आणि कांद्याच्या पातीने गार्निश करून घेतो. तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण चिकन क्रिस्पी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे आणि त्याचे एकसारखे तुकडे करावे. त्यानंतर चिकन मॅरिनेट करण्यासाठी त्यात मीठ, आलं लसूण पेस्ट, मिरपूड, चिली सॉस, सोया सॉस, शेजवान चटणी घालून हे सगळं हाताने चिकनच्या तुकड्यांना नीट लावून घ्यावं. काही वेळ मॅरिनेट करून ठेवल्यानंतर त्यात थोडासा मैदा आणि त्यापेक्षा थोडंसं जास्त कॉर्नफ्लॉवर घालावं आणि सगळं नीट मिक्स करून घ्यावं. आता हे चिकनचे तुकडे व्यवस्थित गरम झालेल्या तेलात सोडावे आणि फ्राय करून घ्यावे. त्यानंतर ते सर्विंग प्लेटमध्ये काढून तीळ आणि कांद्याची पात वापरून गार्निश करावे. चमचमीत चिकन क्रिस्पी तयार आहे.